मनापाशी होत आणि तुमचे देखील चरण आता उठावेसे म्हणा येत ना महाराज। आता या मनाला तिथून उठावंसं वाटत नाही महाराज। परत मागावे मन झाले आव बरे परत माघारी येत नाही किंवा परत माघारी घेत नाही। देवा माझं मन असणार तुझ्या चरणाची महाराज दर्शन व्हावं म्हणून मला त्याच्या मनामध्ये हाव भरलेली आहे देवा। आणि एकदा माझं मन तुमच्या चरणाच्या ठिकाणी गेल्यानंतर देवा तुम्ही माझ्यावरती कृपा केल्यानंतर माझं मन स्थिर होणार आहे देवा। म्हणून तू कोवरा म्हणतात ते माझी हारी वृत्ती राव देवा माझी वृत्ती स्थिर करा महाराज। भगवंताने ऐकून घेतलं तुकोबराचे काय म्हणे तुकोबरा 1 तास झालं म्हणे वृत्ती स्थिर करा वृत्ती स्थिर करा काय लावलंय म्हणे तुकोबरा। अहो जगाचा मालक तुम्हाला प्रसन्न झालाय अहो काहीतरी मागा ना काहीतरी जगात तुम्हाला दुसरं काही मागा वाटत नाही का हा बाबा। एखादा शेतकरी आहे महाराज उन्हाळ्याचे दिवस आहे शेतामध्ये नांगर हाकायला लागलाय महाराज हाकायला लागला तेवढ्यामध्ये राजाची स्वारी आली महाराज। राजाला ताण लागली होती त्या शेतकऱ्याने राजाला पाणी पाजवलं आणि राजा प्रसन्न झाला महाराज। देशाचा राजा प्रसन्न झाला कोणावरती शेतकऱ्यावरती। त्याने सांगितलं बाबा मी या देशाचा राजा आहे म्हणे मग काय नाही तुझ्यावरती प्रसन्न आहे म्हणे महाराज। आपल्या राजाचा मुख्यमंत्री आला महाराज आपल्या शेतामध्ये येत नाही पण आला महाराज आणि त्याच्यावरती आपण त्याला थंड पाणी पाजवलं त्याच्यावरती कृपा केली प्रसन्न झाला। मागा म्हणे तुम्हाला काय मागायचं ते काहीतरी चांगलं मागावं ना। काय मागला सर्व त्या शेतकऱ्यांनी राजेसाहेब एक काम करा म्हणे काय सकाळी मला बैल घेऊन अवताला येताना थोडीशी घाईच झाली म्हणे आणि येत असताना मी तेवढं तंबाखूची पुडी आणलोय पण चुन्याची डबी घरी विसरली म्हणे। पण काय नाही म्हणे थोडस चुना दिलं तर बरं होतं। मी काय सांगतो राजा प्रसन्न झाला आणि काय मागते व चुना मागते। तुकोबर आहे जगाचा मालक मी देव तुम्हाला प्रसन्न झाले आणि 1 घंटा झालं तुम्ही काय वृत्ती काय लावलात म्हणे काहीतरी मागा ना। मग तुकोबर आहे सांगायला लागले देवा मला काहीच नका का कारण हे संसारातल्या ज्या वस्तू आहेत ना देवा ते मायाजन्य आहेत आणि मायाजन्य जी वस्तू आहे ना देवा ती मला काहीच नको। अभंगाच्या दुसऱ्या